नमस्कार, जय शिवराय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी पूजा चव्हाण आपल्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी। उरणातील यशस्वी शिंदे हिच्या घटनेला वेगळे वळण। गेल्या गुरुवारपासून बेपत्ता असलेली यशस्वी शिंदे हिचा मृतदेह अखेर शुक्रवार दिनांक 26/7 रोजी रात्री सगर ब्रदर्स पेट्रोल पंपाच्या परिसरात झाडीमध्ये आढळून आला होता। त्यानंतर सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला। या कालच्या घटनेनंतर काही तासांपुरती उरण बाजारपेठ बंद करण्यात आली होती। तर रविवार दिनांक 28/7 रोजी उरणातील या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत उरणातील गांधी चौकात एकत्रित जमून सदरचा मोर्चा हा उरण पोलीस ठाण्यावर नेण्यात आला। यानंतर संतप्त समुदायाने थेट आमदार महेश बादली यांच्या कार्यालयासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तरी याच वेळी काही समुदायाने संतप्त अवस्थेत उरण बोरी पाखाडी येथील सिटी बेकरीवर जमावाने हल्ला करून तोडफोड केली। या तोडफोडीत बेकरीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। त्याचबरोबर संतप्त जमावाने इंदिरानगर झोपडपट्टीमधील दाऊदचे जुने राहते घराचे जाऊन मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। विद्यमान स्थितीत उरणमध्ये पोलिसांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असला तरी हा वाद जोपर्यंत याचा आरोपी अटक होत नाही, त्याला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत कधीही उफाळून येईल हे सांगता येत नाही। तसेच या लढ्यात अनेक महिला उतरल्या असून आपापल्या परीने यशस्वी शिंदे यांना न्याय मिळावा यासाठी यांनी आवाज उठवला आहे। मात्र दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर बेलापूरमध्ये अक्षता म्हात्रे आणि उरणमधील यशस्वी शिंदे यांचा मात्र नाहक बळी गेलेला आहे। तसेच आत्ताच्या हाती आलेल्या वृत्तानुसार उरण नावा गावातील ही ताजी घटना आहे। अशी नवी मुंबई आयुक्तालयातील परिसरात सातत्याने अशा घटना घडत असल्याने यांना न्याय मिळेल का, तसेच पोलीस प्रशासन या संदर्भात नेमकी काय कारवाई करते याकडे उरणातील जनतेबरोबरच अखंड महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा जय शिवराय न्यूज आणि दाबा बेल आयकॉन।